सगळ्यात ज्ञानी कोण आहे? द्रोणाचार्य. 7 मंडल केंद्रबिंदू. महाराज असं सुंदर चक्र बिकळ केलंय. आता अर्जुन म्हटला मी जाऊ का? धर्मराजा म्हटले तू गेलस तर बाहेरचं युद्ध हरलं जाईल. अभिमन्यू म्हणला मी जाऊ का? जातोस का? जा. अभिमन्यू चक्रव्यूहात गेला खरं, पण त्याला बाहेर यायचं ज्ञान नव्हतं, कारण गर्भात तो फक्त जायचं शिकला होता. माणसं म्हणतात कळतं का गर्भातलं? अर्थात माय आजकालची माणसं फार पुढच्या पिढीला नावं ठेवतात. आजकालची म्हातारी माणसं पारावर बसून सहज बोलतात, काय रे आजकालची पोरं वाया गेली, काय पहिलं कसलं होतं, आजकालची पोरं वाया गेली. हो, तू मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळ, उभ्या मारुतीला राणी दाखवून आम्हाला म्हणली लेकरं वाया गेली. महाराज बरं का, अरे तुमचं काही आमच्याकडे येणार आहे की नाही? का ग मा मिसऱ्या लाव लाव नातवाचं मुख घेते ना आम्हालाच म्हणती लेकरं वाया गेली. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशिरानं दूध द्यायचं बंद केलं आणि तू अरे विचार करा ना, कुठून कुठं येतंय, काहीतरी कारण असेल की नाही. आज माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजा पंजा माळकरीच होता. थोडं तरी ज्ञान आलंच की आमच्याकडे, तेवढं थोडंही फार आहे. अहो नामचिंतन मुखात ज्ञानाची गरजही नाही, अखंड मुखात नामचिंतना सुद्धा काही फरक नाही पडत आहे. नाही तयाविनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. विनंती आहे नामचिंतनाचा अधिकार तरी असावा. मग महाराज अभिमन्यू गेला खरं, पण बाहेर यायचं ज्ञान नाही. केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला आणि बाहेर याचं ज्ञान नसल्यामुळे तिथंच पडला. जे धृताने याचा गैरफायदा घेतला, मानेवर लात मारली अभिमन्यूच्या, पाणी आलं डोळ्यातनं. अभिमन्यू रडताना अर्जुनाने पाहिला, राग आला अर्जुनाला. अर्जुन म्हणला क्षत्रिय नामाने कलंक आहेस तू, एकतर पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे. तू पडला ती पडला, जगला ती जगला, वर्ण रडतो. अभिमन्यू म्हणला बाबा पडलो म्हणून रडत नाही, डोळ्यात पाणी यायचं कारण आहे. जे धृताने माझ्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला, माझ्या मानेवर लात मारली, त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलंय. शोभला क्षत्रिय सोड जीव. अर्जुन म्हणला शोभला क्षत्रिय सोड जीव. बाप जिवंत आहे तुझा, बाप जिवंत आहे तुझा. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मेलेला असेल, नाही मारला ना तर अर्जुन पण घेतो. स्वतःची चित्ता स्वतः रचलन, उडी स्वतः मारल. आता पटपट बोला, पण कुणी केलाय? बोलत जा बरं तुम्ही. एक कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. निस्ती मड्याला बसल्या आणि बसल्यात, तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. अरे जरा तरी प्रेम बिम दाखवा. हा जिवंत रे मी, गेले बिले नाही. जरा तरी आनंदी सुद्धा चेहऱ्यावर. तुम्हाला ती इलेक्शनचा काळ आहे ना, तुम्हाला सवय लागली, घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही. घेतलं की मग असतं तुम आगे बडो हम तुम्हारे साथ यार. इथं बोल, तिथं जगाच्या मालक पाठीशी उभा आहे तुझ्या, ते नाही तुला दिसत आहे, भल त्याच्या पाठीशी लागायला काही नाही. लईच अवघड आहे का, पण तुमचं काही बी म्हणा, काही घेणदेण नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे, माझी बिडी पिटू दे. माणसं आहे का रे आपण? आणि खरंय म्हणा, कुठं आम्ही तरी प्रामाणिकपणा शिकवावा लोकाला. लईच अवघड आहे, पण काही म्हणत तुम्ही. अरे बोलत जा दादा, काय तुमचं मी वाटोळं केलंय? तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? नदी आहे का? नदी आहे, नदीला पाणी आहे का? आहे का नाही? अरे तेवढं तरी सांगा, आहे का नाही? असलं तर निहून टाका, नसलं तरी निहून टाका. दगडावर आपटून मरते, पण तुमच्या गावात नगला का? यांच्या गावात नाही का नदी? तुमच्या गावात आहे का? मग तुम्ही निहून टाका. कोणतरी लावा हातभार चांगल्या कामाला ना. तर काय बोलणं झाली हो, निस्ती दगडावणी बसले ती, निस्ती नासका कांदा करून बार वार. बोलत जा. मला माहित आहे माझ्यापेक्षा तुमचं ज्ञान मोठं आहे, पण आपला लेकराच्या अधिकारानं तरी बोलत जा. बोलत जा बाबा, बोलत जा. हा, मी काही तुम्हाला शास्त्रवेद उपनिषद विचारत नाहीये, साधा साधा प्रश्न विचारला, ज्याचं उत्तर मी आत्ताच सांगितलं. आता पण कुणी केला? कुणी केला? अर्जुनानं. कुठल्या? भिका पाटलाच्या, कुठल्या खालच्या आडीच्या? अर्जुन कुठला? महाभारतातला. हा, अर्जुन महाराज. मग अर्जुनानं पण केलाय, कोणतीच्या अर्जुनानं पण केलाय. कशाचा? उद्या सूर्यास्ताच्या अगोदर जयद्रथ मारेल, नाही मारला तर स्वतःची चिता स्वतः रचेल आणि स्वतः उडी मारेल. आता पण अर्जुनानं केला, पूर्ण ड्रायव्हरनं केला. हे कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं का. पूर्ण ड्रायव्हरनं केला. सूर्योदय झाला, मला शंका पुकारणी झाली, युद्ध चालू झालं, सगळे जण शोधतायत, पण जयद्रथ सापडत नाहीये. कारण जयद्रथाला माहित आहे, मी चुकून जरी दिसलो तरी विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन. चुकून जरी याच्या नजरेत पडलो तर जगणार. त्याच्यापेक्षा कूटनीती वापरली आणि जयद्रथ लपून बसला. आता सापडलाच नाही तर मारायचा कसा? आणि नाही मारला तर अर्जुन पणाला चुकणार आहे का? शब्द मोडणार आहे का?
शब्द नाही मोडत दादा, पण माझ्या देवाचं काय कौतुक करू. अहो भगवान श्रीकृष्णाने पितामहा भीष्माला वचन दिलं, काही झालं तरी शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेलाय, पितामहा भीष्माने चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतलाय, बाणावर बाण बाणावर बाण बाणावर बाण अर्जुनाला मारलाय. रक्तबंबाळ झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिलाय आणि वचन मोडावं, सुदर्शन चक्र फिरवावं आणि नाश करावा. आम्ही विचारलं देवाला, का हो शब्द मोडलात की? देवानं सांगावं, मी स्वतःच वरून वचन मोडू शकतो, पण भक्ताचं वचन सांभाळणं हे सामर्थ्याने माझं कर्तव्य आहे, जे मी करतोच. देव स्वतःच वचन मोडतो, पण भक्ताचं मोडू देत. नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा, मी बोलतो आणि तू करतो अखंड चिंतन. मी फक्त तेवढंच केलं, तयाचा हरिक तो सांभाळतोच चकारात्मक. मग आता काय वर्णन करावं. पण अर्जुनानं केलाय, आता सूर्योदय झालाय तरी सूर्यास्त व्हायची वेळ आली तरी जयद्रथ सापडत नाहीये. आता जयद्रथ जरी सापडला नाहीये तरी अर्जुन चिता रचणार आहे, उडी मारणार आहे, शब्द चुकवणार. आता उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील, ही चिता रचून उडी मारूस तर ही माग उभा टाकलेलं करीत काय होतं. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत तयाचं हरिक. आम्ही सांभाळतो म्हणतो ना, मग आता सांभाळलं पाहिजे. मग भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. तेवढ्यात अर्जुनाला देवाने सांगितलं, आपल्याकडे नियम आहे, आम्ही जातो आमच्या गावा, त्याच्या अगोदर आमचा राम राम घ्यावा. आता बाय बाय करतो का नाही आपण गावाला जाताना, बाय बाय. हा, मग बाय बाय करायचं दादा. आता राम राम करायला काही पुढंच माणसं आहेत का? चौबाजूनं माणसं आहेत जयद्रथाच्या. बघ अर्जुनाच्या सगळीकडे फिरले अर्जुन, घालीन लोटांगण वंदीन चरण. सगळ्यांना राम राम करताना माग बघितलं, मागच्या गर्दीत माझ्याकडे चौकदार आहे, तिकडे जयद्रथ होता महाराज बरं का. मागच्या गर्दीत जयद्रथ होता. जयद्रथाला पाहिलं, अर्जुनाला वाटलं दिसून फायदा नाही, आणि देवाला माहित होतं हे येणार. अंतकाळाचे मामे बा, आपला हिंदू धर्माचा नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकाळ चुकवायचा, शत्रूच्या सुद्धा अंतकाळाला जायचं. मग आता तिथं जयद्रथ येणार देवाला माहित होतं. देवानं म्हणून सुदर्शन चक्र फिरून सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केलता. अर्जुनाला वाटलं जयद्रथ दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. हुशार आहात तुम्ही, कीर्तन ऐकत असाल तर उत्तर द्या, सूर्यास्त झालाय का? झालाय का नाही? ही देवाची लीला आहे. आता देवानं सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्यास्ताला वेळ होता. अर्जुनाला कळलं देवाची कला आहे, जागेवर बाण मारला, पटकन जयद्रथ मेला. आता तुम्ही पटकन बोला, बाण मारला कुणी? कुणी मारला? अर्जुनानं. कुणाला मारला? जयद्रथाला. मेला कोण? जयद्रथ. पण आता कीर्तन ऐकत असाल तर सांगा, मेला कुणामुळं? मेला कुणामुळं? कुणामुळे मेला? देवामुळे. अगदी तसं आहे. देवा, हे दिसत जरी माझं असलं तरी हा करणारा मायबाप तू आहेस. आणि मला सांग, जर तू माझा मायबाप आहेस तर माझा मायबापही तूच आहेस की. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. सामर्थ्याने वाक्य लक्षात ठेवा. जर विठ्ठल माझी माय आहे तर माझी माय कोण आहे? विठ्ठलच आहे ना. जर माझा बाप विठ्ठल आहे तर माझा बाप कोण आहे? विठ्ठलच आहे ना. मग जर तुझ्यामुळेच माझं सर्वस्व आहे तर मला ज्ञात असावं तू माझे मायबाप आहेस. आणि जिथं तू माझा मायबाप आहेस तिथं मला कळावं की माझा मायबापतही तुझाच अवतार आहे. तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. मग जर तुझ्यामुळेच सर्वस्व आहे तर मला हे ज्ञात आहे, जे माझं हित ज्याला मी जागा आहे, जे धर्म कर्म श्रेष्ठतेनं मला कळतंय, त्याचं कारण मी नाही, त्याचं कारण तू आहेस. आम्हा या परस्परे एका नामाचीच अंतर आहे. हे तुझ्यामुळेच आहे. तर तुझा अवतार ज्यांनी घेतलाय हे त्याच्यामुळेच आहे. मग मायबाप माझे काय आणि तू काय? माझं वर्णन एकच आहे. संत देव आणि मायबाप याच्यात फरक नाहीये. आम्हा या परस्परे एका नामाचीच अंतरे, या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे, मला ज्ञात आहे. आपुल्या संसाठी करोनी केला, देव पहावया गेलो, तिथे देवची होनी ठेलो. ज्या कुळात अखंड विठोबाचं चिंतन आहे ते मायबाप विठ्ठलापेक्षा कमी नाही. त्याची श्रीमंती एवढी धनवान आहे, जिथं नामाचा अधिकार आहे, त्याच्या अधिकाराचं आम्ही वर्णन करू शकत नाही. मग अर्थात तू जर माझा मायबाप आहे तर माझ्या मायबापाच्या मुखात तुझं नामचिंतन आहे, याचा अधिकार तुझं आणि त्यांचं स्वरूप वेगळं नाहीये. मग माझं जे हित आहे हे मला कळावं की हे माझ्यामुळं नाहीये. मग नेमकं कोणामुळं आहे, मी जागा का आहे, याचं वर्णन तुकोबराय असे जागता, आपुलिया हिता तो असे जागता, आपुलिया हिता तो असे जागता, आपुलिया हिता तो असे जागता, आणि आपुलिया हिता
हिता जो असे धन्य माता पिता दया दिया माता पिता दया दिया माता पिता दया दिया माता पिता दया दिया माता पिता दिया धन्य माता पिता धन्य माता पिता दया दिया गौरी कन्या गौरी कन्या मोदी दे सती गौरी कन्या गौरी कन्या मोदी दे सती धन्य माता पिता तयाची. अहो माता पिता धन्य आहेत याचं कारण कसं आम्हाला कळणार? कुळी कन्या पुत्र होती जे मायबाप धन्य असल्याशिवाय सात्विक संतती जन्माला येत नाही. आता सात्विक कुणाला म्हणावं तर जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे जे बहुते सन्मान योगे. सुधर्मासाठी सामर्थ्याने जे कष्ट करावं, श्रेष्ठता वाढवावी, पण केलेल्या गोष्टीचा उपकार ठेवू नये त्याला सात्विक म्हणावं. आता संतांनी आपल्यासाठी किती केलं पण उपकार ठेवला का मला सांगा बरं? देवानं आपल्यासाठी किती केलं पण उपकार ठेवला का सांगा बरं? माईनं आपल्यासाठी किती केलं, बापानं आपल्यासाठी किती केलं पण उपकार ठेवला का? नाही दादा. करी लाभाविनं सात्विकता. सात्विक म्हणजे करलं तर भरपूर आहे, करणं खूप आहे, पण उपकार तिळं मात्र नाहीये. अहो त्या जगाच्या मालकाने एवढं सर्वस्व दिलं तरी सामर्थ्याने कधी काही मागितलं नाही. फक्त तोर प्रेमाचा बुके लाहाची दुष्काळ. याच्या पलीकडे जगाच्या मालकाचं काही म्हणणं नाही. अहो तोच उभा आहे, वाटप आहे उभा भेटीची आवडी. काय प्रेम म्हणायचं जगाच्या मालकाचं? संताचंही तसंच आहे दादा. काय कौतुक करू वारकरी परंपरेचं. आज ज्ञानोबा तुकोबा जनाई मुक्ताई ना हे सगळे नसते ना. काही नाही, या लाईटी सारखा जीव आहे, कधी गचकन काही भरोसा नाही. फक्त ह्याचं कनेक्शन लूज आहे, आपलं सगळंच अवघडच आहे महाराज. काय आपल्याला नामचिंतनाचा काही तीळ मात्र लवल. मला नवल या गोष्टीचं वाटतं आजकालची पिढी इतकी विचित्र झाली दादा. किती सामर्थ्यानं यांना कीर्तन भजन सांगा, किती आवडीनं सांगा, किती प्रेमानं सांगा. मी असं नाही म्हणत असंच करा, अरे पण आवड तर असावी का नाही? पण खरं आहे म्हणा, कचकच कांद्याचा गबाळ ह्याला भजन कसं आवडेल? त्याला पात्रता बी तशी लागते महाराज. ह्यांची अख्खी जिंदगी वाईटत गेली. आणि जिथं नजर पवित्र नाहीये, मन निर्मळ नाही, तिथे किती परमार्थ करा. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया काहीची कीर्तन घडेल ना. आम्ही अशी अवस्था आहे, कुठे कीर्तन ऐकून तरी लय मजा येणार आहे दादा. आमची अवस्था म्हणजे आम्ही आतूनच असे दृढ विश्वासाने आहोत की हे सगळं आमच्यामुळे. त्यामुळे आमचा अहंकार आम्हाला देवाजवळ जाऊ देत नाही. आता सात्विक कुणाला म्हणावं जिथं कधीच म्हणलं जात नाही हे माझं आहे. अहम ही भावना सोडून दिली आहे. योगी तोही करीत परिकर्मे त्यानं बंदित जी सांडिली आहे संगती अहम भावाची. जे सांडिली आहे संगती अहम भावाची. अहम ही भावनाच नाहीये, फक्त माहित आहे त्याच्यामुळं आहे ते सात्विकता. ते सगळं त्याच्यामुळे हे ज्ञात आहे. माझा काही संबंधच नाहीये. हे सगळंच तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याची तुझ्या सत्य आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझ्यामुळंच आहे. विश्वोत्पत्ती आधी हे तवे हे जिथं कळतंय ते सात्विकता आहे. जिथं देणं खूप आहे पण उपकार नाहीये. आमच्याकडे कर्म कमी बोभाटा जास्त आहे. देणं कमी सांगणं जास्त आहे, करणं कमी सांगणं जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तू दिला कशाला? कोटीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरात गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर आणि छाया खाटावर. अरे आग लागू तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? करतो कमी बोंबलतो जास्त. माझं वर्तव्य नाहीये. माझी मुक्ताई म्हणते मुंगी उडाली आकाशीन तिने गिळिले सूर्याशीन. काय लोकांचं वागणं दादा. माझ्या नामदेव राय म्हणतात बघा, लटके झाले कटके तिथे काढके एवढे एवढे डोळे